अॅट्रॉसिटीज कायद्याचा गैरवापर होणार असेल तर त्याला आता पर्याय शोधण्याची वेळ आली असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलंय। राज ठाकरेंनी आज कोपर्डी घटनेतल्या पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। बलात्कारासारख्या घटना थांबवण्यासाठी शरियासारखे कायदे लागू करण्याची गरज असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। बलात्कारासारख्या घटनांमध्ये आरोपीचे हातपाय छाटले जावेत अशी मागणीही त्यांनी केली। यावेळी राज ठाकरेंनी भाजपवरतीही जोरदार टीका केली। सरकार बदललेलं आहे असं वाटू द्या असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला। मुख्यमंत्र्यांनंतर कोपर्डीला भेट देणारे राज ठाकरे हे दुसरे राजकीय नेते आहेत। तर राज ठाकरे आज कोपर्डीला गेलेले होते। पीडित कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आणि त्याचबरोबर आता अॅट्रॉसिटीचा जर गैरवापर होत असेल तर त्यावरती पर्याय शोधण्याची गरज असल्याचं मत सुद्धा राज ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे। जे बलात्कार करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे, शरियासारखे कायदे यायला हवेत, बलात्कार करणाऱ्यांचे हातपाय तोडावेत असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय। काल मुख्यमंत्र्यांनी कोपर्डीमध्ये जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि त्यानंतर आज राज ठाकरे कोपर्डीला गेलेले होते भेट घेण्यासाठी। राज ठाकरेंसोबत बाळा नांदगावकर सुद्धा कोपर्डीला गेलेले होते। निर्भयाच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली। भाजप सरकारवरती सुद्धा टीका केली। सरकार बदललेलं आहे असं दिसू द्या असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं। जर अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल तर त्याला दुसरा पर्याय शोधण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। पाहूया काय म्हणालेत राज ठाकरे। थोडं लांब ठेवा तुम्ही, तुमच्या लांबून पण ऐकू येतात। अत्यंत भीषण परिस्थिती आहे। आता मी त्यांच्याशी सगळ्या विषय बोललो, सगळ्यांनी वाचल्या पण आहेत काय गोष्टी झाल्यात त्या, आणि मला असं वाटतं की काल मुख्यमंत्री येऊन काही आश्वासन देऊन गेलेत। आज तर त्यांच्यावरती विश्वास ठेवू आणि ते जे बोललेत तशीच्या तशी गोष्ट होईल कशी याचा पाठपुरावा आम्ही नक्की करू। या सगळ्या गोष्टींचा मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांनी शस्त्र परवान्यांची मागणी केली होती, तर आपल्याला काय वाटतं की अशा पद्धतीचे शस्त्र परवाने देऊन हा विषय संपू शकेल का, किंवा तो दिले नाही? मला असं वाटतं की याच्यामध्ये एक तर असल्या गोष्टींना कसं एक कायद्याची एक भीती वाटली पाहिजे। नुसते शस्त्र परवाने जरी मागितले, त्यांना दिले, मान्य, मला आज ते बिथरलेल्या अवस्थेमध्ये आहेत, घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत, हे मला मान्य, परंतु जो कायद्याचा जो धाक पाहिजे, मला असं वाटतं तो कायद्याचा धाक सरकार बदललंय असं मला असं वाटतं दिसलं पाहिजे या सगळ्या गोष्टीतनं। ते अजूनपर्यंत दिसत नाही, तो भाग वेगळा। आणि मी आता गाडीतनं येताना मी म्हणत होतो की म्हटलं असल्या गोष्टींसाठी, हे असले जे गुन्हे घडतात, बलात्काराचे गुन्हे घडतात किंवा असले छेडछाडीचे किंवा चोऱ्यांचे वगैरे जे गुन्हे घडतात, मला असं वाटतं शर्यत सारखा कायदा एखादा हा भारतामध्ये येणं गरजेचं आहे की जिथल्या तिथे त्या लोकांचे हातपाय छाटणं आवश्यक आहे। परत कोणाची हिंमत होता कामा नये असला परत गुन्हा करायची, असे जर कायदे आले तर मला असं वाटतं की यातनं अशा घटना होणं बंद होऊन जाईल, कारण भीतीच नाही कसल्या गोष्टींची। परंतु एखादा यांच्या घरात कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत घ्यायला पाहिजे मनसेची मागणी आहे। नाही, नक्की त्यांनी म्हणजे या संपूर्ण घराचा जे घरामध्ये शिकलेली मुलगा आहे तो मुलगी आहे यांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घेणं आवश्यक आहे, आणि मला असं वाटतं की ती मागणी मी नक्की करीन आणि हा विषय मी नक्की मुख्यमंत्र्यांशी बोलेन। निर्भयानंतर फक्त कायद्यामध्ये तरतूद झाल्या कडक कारवाईच्या, पण ग्राउंड लेवलवर ते इम्प्लिमेंट होत नाहीये, याच्यामध्ये सरकार अपयशी ठरतंय का? नाही, अर्थातच मी मगाशी माझा बोलण्याचा मी जे बोललो मगाशी की कायद्याची भीतीच नाही ना, एक भीती जी लागते ती जर नसेल तर मला असं वाटतं असं राज्य नाही चालत, असा देश नाही चालत। कोणी काही करायचं, काही उठायचं आणि काही करत सुटायचं असं नाही होऊ शकत। आज महाराष्ट्रामधल्या देशामधल्या मुली जर समजा अस्थिर जीवन जगत असतील तर ह्याच्यासारखी नामुष्की नाही कुठची। सर, महाराष्ट्रामध्ये यापूर्वी अशा घटना घडल्या, त्यावेळेस त्या सरकारने सांगितलं होतं की फास्ट ट्रॅकमध्ये हे खटले चालले जाईल, पण कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी म्हणून हे खोटं बोलतात, हे वेळ मारून नेतात, परंतु त्याची पूर्तता करत नाहीत। काल जे मुख्यमंत्री बोलून गेलेले आहेत
ते कसं काय पूर्ण होईल याची जबाबदारी आम्ही घेतो आणि ते त्यांच्या मागे कसं लागायचं हे आम्ही पाहू, नक्की पाहू. खरं तर घटना फार दुर्दैवी होती, परंतु दुर्दैवानं याच्यामध्ये जातीवाद इतका मोठ्या प्रमाणात होतोय की असा एक फार गंभीर प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय की याच्या पुढे जर रेप झाली तर आम्हाला आमची जात आधी दाखवायला लागेल का? ते दुर्दैव म्हणावं लागेल. या गोष्टीला दुसरं काय म्हणणार? या सगळ्या गोष्टी जर समजा इतकं जातीच्या आधारावरती जर समजा गोष्टी होणार असतील तर याच्यावर काय दुर्दैव नाही गोष्ट.